विद्यार्थी मित्रो नमस्कार. मायबोली मराठी चॅनलवर मी प्राध्यापक प्रशांत गुणवंत चौधरी आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, यापूर्वीच्या 3 तासिकांमधून आपण भाषेचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, भाषेची लक्षणं, भाषेची वैशिष्ट्य यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या तासिकेमध्ये आपणास भाषेचा अभ्यास करण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा विचार करायचा आहे, त्यांचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. आपण पहिल्या 3 तासिकांमधून भाषेचं स्वरूप अभ्यासत असताना हे पाहिलं की भाषा म्हणजे काय, मानवी जीवनामध्ये असणारं भाषेचं महत्व काय, मानवी जीवनाला एक प्रकारची अर्थपूर्णता प्रदान करणारी भाषा कशी असते याचा विचार आपण केला. काळाच्या ओघामध्ये भाषेच्या अभ्यासाच्या निरनिराळ्या पद्धतीही अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसतात. 3 प्रकारांच्या पद्धती साधारणतः 19व्या-18व्या शतकापासून प्रचलित असलेल्या आपल्याला दिसतात. यात ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती आहे. ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीची शाखा असणाऱ्या तौलनिक भाषाभ्यास पद्धतीचाही विचार आपल्याला करावा लागतो. आणि त्याचसोबत आजच्या एकूण भाषा विज्ञानाच्या जगामध्ये ज्या पद्धतीचा अवलंब साधारणतः आपण सर्वजण करतो आहोत त्या वर्णनात्मक पद्धतीचाही विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून ऐतिहासिक, तौलनिक आणि वर्णनात्मक अशा 3 प्रकारांच्या भाषाभ्यास पद्धतींचा विचार आपल्याला यात करायचा आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहत आहोत ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती. या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीलाच द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती असंही म्हटलं जातं. विशेषतः एकाच भाषेच्या विभिन्न कालखंडातील भाषिक रूपांचा अभ्यास ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती करत असलेली आपल्याला दिसते. आपल्या सर्वांच्या सुदैवानं म्हणा, परंतु ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीचा पाया आपल्या भारतवर्षामध्ये, आपल्या देशामध्ये घातला गेला. इसवी सन 1786 मध्ये कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सर विल्यम जोन्स यांनी जो निबंध वाचला त्या निबंधामध्ये ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीची बीजं दडलेली आपल्याला दिसतात. या निबंधामध्ये विल्यम जोन्स यांनी ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीचं महत्व वर्णिताना जे प्रमेय मांडलं, जी थेअरी मांडली, जो एक सिद्धांत मांडला, तो एकूणच भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय मौलिक आणि महत्वाचा असा आहे. विशेषतः संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन भाषांचा अभ्यास करत असताना जोन्स यांना जाणवलं की या विविध भाषांमध्ये फार खोलवर असं साम्य आहे. हे साम्य वर्णांच्या पातळीवरचे, हे साम्य ध्वनींच्या पातळीवरचे, हे साम्य शब्दांच्या पातळीवरचे, तसंच ते अगदी अर्थाच्याही पातळीवरचं आहे. आणि म्हणून ध्वनी किंवा वर्ण किंवा शब्द आणि या सर्वांच्याही पलीकडे असणारे अर्थ किंवा आशय यांच्यामध्ये संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन भाषांमध्ये असणारी जी एक सारखेपणाची बाजू आहे, ती सारखेपणाची बाजू समोर ठेवून सर विल्यम जोन्स यांनी असं प्रतिपादन केलं की या तिन्ही भाषांच्या पूर्वीची आदी भाषा एक असली पाहिजे. या सर्व भाषांची जननी असणारी कुठली तरी मूळ भाषा असली पाहिजे. आणि म्हणून या तिन्ही भाषांमधल्या, विशेषतः संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन भाषांमधल्या शब्दरूपांना समोर ठेवून त्यांची तुलना करत, त्यांचा अभ्यास करत या आद्य भाषेचा, या जनन भाषेचा एक सिद्धांत त्यांनी मांडला. भाषेचा अभ्यास करत असताना, ऐतिहासिक पद्धतीने भाषेचा अभ्यास करत असताना एकाच भाषेचा वेगवेगळ्या कालखंडातील रूपांचा विचार समोर ठेवत विचार करता येतो आपल्याला की यादव काळातली मराठी, शिव काळातली मराठी, यादव काळातील मराठी शब्द, शिव काळातील मराठी शब्द, अशी तुलना करत करत आपल्याला भाषेचा अभ्यास करता येतो. पण एक अशी अवस्था येऊन पोहोचते की जिथं आपल्याला त्या पूर्वीची रूप, शाब्दरूप ही आढळत नाहीत. अशा वेळेला जोन्स यांना असं जाणवलं की
विशेषतः भाषाकुल कल्पनेची त्यांनी या ठिकाणी थेअरी मांडण्याचा प्रयत्न केला. भाषांची कुल आहेत, सारखेपणा असणाऱ्या, वर्णसाम्य असणाऱ्या. मागे एका तासिकेमध्ये हा मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की अर्थसाम्य, वर्णसाम्य, शब्दसाम्य आणि व्याकरणिक पातळीवरचं सारखेपण या सगळ्यांना समोर ठेवून भाषाकुलाची कल्पना ऐतिहासिक पद्धतीमध्ये मांडली गेली. जोन्स यांना हीच गोष्ट या ठिकाणी सांगायची होती की भाषेचा अभ्यास करत असताना असा बहुभाषिक पद्धतीनं, तौलनिक पद्धतीनं तो करावा लागतो किंवा अंतर्गत पद्धतीनं एककालिक भाषाभ्यास पद्धती, जशी आपण वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धती आज करतो त्या पद्धतीने करता येतो. म्हणजे दोन पद्धतींनी भाषेच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाषा वैज्ञानिकांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यातली ही पहिली पद्धत तौलनिक किंवा ऐतिहासिक स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते. मित्रहो, ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीमध्ये कालानुक्रमे वर्गीकरण करत, ज्याचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी मी केला की समजा मराठीच्या संदर्भामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तर आता जसं म्हटलं की यादवकालीन मराठी, शिवकालीन मराठी, क्रियापदाची रूप, नामांची रूप, व्याकरणिक पद्धत आणि यांची सांगड घालत घालत त्यांच्यातलं सारखेपण शोधण्याचा प्रयत्न करायचा. असं कालानुक्रमे वर्गीकरण करत करत, ऐतिहासिक विवेचन करत आणि अन्य भाषांशी तुलना करत भाषेचा अभ्यास करण्याची एक पद्धत साधारणतः आपल्याला ऐतिहासिक पद्धतीमध्ये असलेली दिसते. विद्यार्थी मित्र, या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीची जी वाटचाल आहे तिचा मागोवा घेत असताना आपल्याला असं लक्षात येतं की भाषाविषयक असणाऱ्या ज्या विविध समजुती आणि गैरसमजुती आहेत या अभ्यासामध्ये खूप चर्चेला गेलेल्या आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ भाषेबद्दलची समज काय होती, धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या असे उल्लेख करून ठेवलेले आहेत की भाषा ही एकच आहे, देवाने माणसांसाठी वेगवेगळ्या भाषा निर्माण केल्या, त्यामुळे एकच जर भाषा असेल तर एकोपा निर्माण होईल. अशा पद्धतीच्या काही धारणा मानवी इतिहासामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचसोबत काही आणखीनही समज किंवा गैरसमज भाषेच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतात. त्यात एक समज असा की अमुकच एक भाषा श्रेष्ठ. उदाहरणार्थ, ग्रीक लॅटिन श्रेष्ठ आणि इंग्रजी निकृष्ट, कनिष्ठ, किंवा संस्कृत श्रेष्ठ, प्राकृत कनिष्ठ, किंवा आजच्या मराठीमध्ये सुद्धा विशिष्ट भूभागामध्ये बोलली जाणारी मराठी श्रेष्ठ आणि विशिष्ट भूभागामध्ये बोलली जाणारी भाषा कनिष्ठ, असे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे सुद्धा भेद भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला आढळून येत असलेले दिसतात. अशा अनेक गैरसमजुती ते आपल्याला अस्तित्व असलेले आपल्याला दिसतात. ह्या ज्या पारंपरिक समजुती आहेत, धर्मग्रंथांमधून आलेल्या, वेगवेगळ्या मार्गांमधून आलेल्या, त्यांची चिकित्सा युरोपीय समाज जीवनामध्ये 16व्या-17व्या शतकामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते. म्हणजे कुठल्याही शास्त्रीय शोधाचा उगम चिकित्सेतनं होत असतो हे प्रमेय आपल्याला ठाऊक आहे. भाषेच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी चिकित्सा झाली की आपण बोलतो, आपण बोलणारे प्राणी आहोत आणि म्हणून या बाबतीतले उल्लेख धर्मग्रंथांमध्ये, परंपरेमध्ये असलेले आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये असलेले आपल्याला दिसतात. मात्र त्याच्यामध्ये असणारी मर्यादा ही चिकित्सेतनं समोर यायला लागली आणि या चिकित्सेतनं भाषेच्या अभ्यासाचा उदय झालेला आपल्याला दिसतो. ज्याला आपण फिलॉलॉजी म्हणतो, ज्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो, हे शास्त्र साधारणतः 17व्या शतकामध्ये उदयाला आलेलं दिसतं. युरोपामध्ये विशेषतः 19व्या शतकात या भाषा विज्ञानाचा अभ्यास होऊ लागला. विशेषतः ऐतिहासिक पद्धतीने जो भाषेचा अभ्यास केला जातो त्याचा विकास व्हायला लागला. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना प्रभावित केलं या ऐतिहासिक भाषा विज्ञानं, ज्यात उत्क्रांतीवादाचा जनक डार्विन, त्याचाही उल्लेख आपल्याला करता येतो. आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया ज्याने घातला नंतरच्या कालखंडामध्ये, सोस्यूर सारखा भाषाभ्यासक, त्यालाही आरंभीच्या काळामध्ये या ऐतिहासिक पद्धतीने प्रभावित केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ऐतिहासिक पद्धती ही अशा पद्धतीनं कालानुक्रमे वाटचाल करणारी,
एकाच भाषेचा भिन्न भिन्न कालखंडातील रूपांचा तौलनिक विचार करत काही सिद्धांतापर्यंत जाऊ पाहणारी, काही मांडणीक रूप पाहणारी, भाषांच्या कुलांच्या माध्यमातून काही सिद्धांतन करू पाहणारी एक अभ्यास पद्धती असलेली आपल्याला दिसते. सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये म्हटल्याप्रमाणे तौलनिक भाषाभ्यास पद्धती जी आहे, जिचा विचार आता आपण करतोय, ही तौलनिक भाषाभ्यास पद्धती, ज्याला बहुभाषिक भाषाभ्यास पद्धती असंही म्हटलं जातं, ही या ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीचीच एक उपशाखा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. मूळ भाषेचे पुनर्रचन करणारी ऐतिहासिक भाषा विज्ञानाची एक शाखा म्हणून आपण तौलनिक भाषाभ्यास पद्धतीकडे मुख्यत्वे पाहतो. दोन भिन्न भाषांमधील परस्पर संबंधांचा तुलनात्मक अभ्यास. या भाषाभ्यास पद्धतीचं स्वरूप कसं आहे की दोन भिन्न भाषांमधील त्या भाषिक रूपांचा तौलनिक अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि त्यातलं सारखेपण सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आता उदाहरणातच बोलायचं झालं तर संस्कृत मधला शर्करा सारखा शब्द आहे आणि इंग्रजीतला शुगर सारखा शब्द आहे. आता याच्यात ध्वनी साम्य आहे. शर्करा आणि शुगर पहा, यातले वर्ण असतील, यातले ध्वनी असतील, यांच्यामध्ये खूप सारखेपण आहे आणि केवळ ध्वनिसाम्य हे आहे अशातला भाग नाही किंवा वर्णसाम्य आहे असाही भाग नाही, तर अर्थसाम्य सुद्धा आहे. ज्या अर्थानं आपण शर्करा म्हणतो, मराठीमध्ये नंतर शर्करेचं साखर असं रूपांतर झालं, नंतर शक्कर असं आपल्या भारतीय भाषांमध्ये त्याचं वर्णन केलं जाऊ लागलं. म्हणजे शर्करा, शुगर, शक्कर, साखर अशी जी भिन्न भिन्न भाषिक रूपं आपल्याला दिसतात, ही केवळ ध्वनी पातळीवरची नाहीयेत, तर ती अर्थ पातळीवरची आहेत. आणि हे सारखेपण शोधत शोधत भाषा वैज्ञानिकांनी अशा भाषांचा एक गट, ज्याला आपण भाषाकुल असं नाव दिलं, करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ऐतिहासिक भाषा विज्ञान पद्धतीने, तौलनिक भाषा विज्ञान पद्धतीने भाषांच्या अभ्यासाला एक दिशा दिलेली आपल्याला दिसते. विशेषतः 18वे आणि 19वे शतक जे आहे, हे 18वे आणि 19वे शतक हे ऐतिहासिक भाषा विज्ञान पद्धतीच्या, तौलनिक भाषा विज्ञान पद्धतीच्या प्रभावाचं शतक असलेलं आपल्याला दिसतं. पण जेव्हा ऐतिहासिक किंवा तौलनिक पद्धतीचा अभ्यास करत असताना, या पद्धतीने विचार करत असताना भाषा वैज्ञानिकांना हे जाणवू लागलं ह्याच्यामध्ये खूप मर्यादाही आहेत. जसे या पद्धतीची बलस्थान आहेत, तशा या पद्धतीच्या खूप मर्यादा आहेत. मर्यादा काय आहेत की ऐतिहासिक किंवा तुलनात्मक पद्धतीसाठी लिखित सामग्री असणं गरजेचं आहे. अशी लिखित सामग्री जर उपलब्ध नाही झाली तर ऐतिहासिक किंवा तौलनिक पद्धतीने आपण विवेचन नाही करू शकत. ही एक प्रमुख अडचण ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीची आपल्याला या ठिकाणी असलेली दिसते. त्याहीपेक्षा मूलभूत स्वरूपाची अडचण, सैद्धांतिक स्वरूपाची अडचण जी निर्माण झाली आहे आणि ज्यातून परत वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीचा उदय झालेला आपल्याला दिसतो, ती सैद्धांतिक तात्विक अडचण जी आहे ती ऐतिहासिक पद्धतीमध्ये असणारी जनन ही संकल्पना, याचा उल्लेख सुरुवातीला अगदी केला विल्यम जोन्सनी जी मनोगत केलं, त्याच्या निबंधामध्ये जी थिअरी मांडली होती, जे प्रमेय मांडलं होतं. काय प्रमेय मांडलं होतं की ग्रीक, लॅटिन, संस्कृत या भाषांची एक कुठली तरी आदी भाषा आहे, कुठली तरी एक जनन भाषा आहे आणि ही जनन भाषा, ही आदी भाषा दाखवून देण्यासाठी त्यानं अनेक उदाहरणं, त्यातील अनेक उदाहरणं त्यांनी या ठिकाणी दिले, ज्याचा उल्लेख एका उदाहरणाचा मी आपल्या समोर केला आहे. परंतु असं लक्षात येतं की भाषा कुलांचं वर्णन करत असताना जसं जसं आपण वर्तमानातून भूतकाळाकडे जायला लागू, ऐतिहासिक पद्धतीमध्ये ही पद्धत आहे त्याची की वर्तमानातनं भूतकाळाकडला प्रवास असतो, मागं जायचं असतं आणि त्यातनं भाषा कुलं तयार करायची असतात. पण जेव्हा भाषा कुलं तयार करायला लागतो तेव्हा साधारणतः असं व्हायला हवं की भाषांची संख्या कमी व्हायला हवी, कुलांची संख्या कमी व्हायला हवी. पण जसं जसं मागं जायला लागतो तसं तसं लक्षात यायला लागतं की भाषा कुलांची ही संख्या वाढत जाते आणि हे थोडंसं अतार्किक वाटायला लागतं. त्याचसोबत एकच जनन भाषा आहे हे जे काही प्रमेय असलेलं आपल्याला दिसतं, आदी भाषेचं जे काही सिद्धांतन आहे या पद्धतीमध्ये केलेलं, यालाही फार सबळ आणि ठोस पुरावे आढळत असलेले आपल्याला दिसत नाहीत. आणि म्हणून बलस्थानांच्या सोबतीनेच या ऐतिहासिक पद्धतीला सुद्धा खूप मर्यादा असलेल्या आपल्याला दिसतात. परंतु तरीही ऐतिहासिक पद्धती आज कालबाह्य झाली असं आपण म्हणू शकत नाही.
आजही आपण जो अभ्यास आपण भाषाशास्त्राचा करतो आणि भाषा वैज्ञानिक जी नवनवी प्रमेय आणि सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करतात, संस्कृतीच्या शोधामध्ये निघालेला माणूस जेव्हा भाषेच्या आधारे संस्कृतीचा शोध घेऊ पाहतो तेव्हा तो नक्कीच या ऐतिहासिक पद्धतीनेच विवेचन करत असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून या मर्यादांसह ही ऐतिहासिक पद्धत या ठिकाणी आपण समजून घेतली. मित्रांनो, यानंतरची तिसरी आणि सर्वात महत्वाची जी पद्धत आहे जी आज संपूर्ण जगामध्ये भाषा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वीकारली गेलेली आहे ती आहे वर्णनात्मक भाषा विज्ञान पद्धती. या भाषा विज्ञान पद्धतीचं वैशिष्ट्य काय? या भाषा विज्ञान पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की भाषेचा वर्णनात्मक, तटस्थ व वस्तुनिष्ठ अभ्यास. कसा अभ्यास करायचा आहे? वस्तुनिष्ठ अभ्यास करायचा आहे, तटस्थपणे अभ्यास करायचा आहे आणि वर्णनात्मक रीतीने तो करायचा आहे. हा अभ्यास करत असताना किंवा ही मांडणी करत असताना वर्णनात्मक पद्धतीच्या भाषा कोविदांसमोर ऐतिहासिक पद्धतीच्या मर्यादा मुख्यत्वे असलेल्या दिसतात, ज्याचा उल्लेख मी थोड्या वेळापूर्वीच्या विश्लेषणामध्ये केला की भाषा कुलातील जनन संबंध ठरवणे कठीण जाते. आदी भाषा एकच या मूलभूत प्रमेयास ठोस आधार सापडत नाही. भाषिक बदलाचा आरंभ बिंदू निश्चित करणे तात्विकदृष्ट्या शक्य होत नाही, कारण भाषा ही प्रभावी असते आणि म्हणून कुठून बदल झाला, कुठल्या बिंदूला बदल झाला हे अगदी काटेकोरपणे ठरवणं शक्य होत नाही. ह्या सर्व अडचणी समोर आल्यानंतर त्या अडचणींमधून वर्णनात्मक पद्धती समोर आलेली आपल्याला दिसते. या वर्णनात्मक पद्धतीचा जो जनक आहे किंवा ज्यानं ही पद्धती संपूर्ण विश्वभर विकसित केलेली आपल्याला दिसते, फर्दिनांद द सोस्यूर ज्या भाषा वैज्ञानिकाचा उल्लेख यापूर्वी आलेला आहे, फर्दिनांद सोस्यूर यानं या एककालिक किंवा वर्णनात्मक पद्धतीचा विचार मांडलेला आपल्याला दिसतो आणि ती अत्यंत लोकप्रिय करण्याचं श्रेयही या सोस्यूरकडे जात असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एककालिक पद्धती आणि कालक्रमिक पद्धती, म्हणजे वर्णनात्मक पद्धती आणि ऐतिहासिक पद्धती भिन्न भिन्न नाव आहेत. काय यांच्यामध्ये भेद निर्माण करून एक नवीन वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचं श्रेय सोस्यूरला आपल्याला द्यावं लागतं. भाषेचा प्रत्यक्ष वापर अभ्यासून, म्हणजे कुठल्या तरी यादव काळातील शिवकाळातील भाषा रूपांचा अभ्यास करण्यापेक्षा आज जी भाषा बोलली जाते, आज जी भाषा वापरली जाते, प्रत्यक्षात जी भाषा आज व्यवहारामध्ये आहे या प्रत्यक्षात असणाऱ्या भाषेच्या रूपांचा अभ्यास करत तिचं वस्तुनिष्ठ आणि काटेकोर विश्लेषण करण्याचा प्रयत्न सोस्यूरने केला. असं वर्णन करण्यासाठी, अशा पद्धतीने अभ्यास करण्यासाठी काही हेतू या वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीच्या अभ्यासकांनी समोर ठेवलेले आपल्याला दिसतात. कुठले? त्यातला पहिला हेतू आहे भाषेचा प्रत्यक्ष वापर अभ्यासून, मी आता त्या हेतूचं वर्णन केलेलं आहे, भाषेचा प्रत्यक्ष वापर अभ्यासून तिचे वस्तुनिष्ठ व काटेकोर वर्णन देणे आणि अशा वर्णनासाठी एककालिक पद्धतीचा विचार करणे. काय हे दोन्ही हेतू वर्णनात्मक पद्धतीचे असलेले आपल्याला दिसतात. आता या वर्णनात्मक पद्धतीचा विचार मांडत असताना विशेषतः अमेरिकेमध्ये वर्तनवादी भाषाशास्त्रज्ञांनी जी एक भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेचाही काहीसा परामर्श आपल्याला घ्यावा लागतो. वर्तनवाद्यांचं म्हणणं असं आहे भाषेच्या संबंधामध्ये की भाषेचे संक्रमण ही अनुवांशिक बाब नसून ती एक सामाजिक सांस्कृतिक प्रक्रिया आहे. म्हणजे भाषा काही आपल्याला अनुवांशिक रीतीने येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण मराठी भाषिक आहोत आणि आपण मराठी बोलतो, म्हणजे आपण मराठी आई वडिलांच्या उदरामध्ये जन्माला आलो, मराठी आई वडिलांच्या उदरामध्ये जन्माला आलो म्हणून आपण मराठी बोलतो, इतका सीमित अर्थ आपल्याला घेता येत नाही. म्हणजे समजा आपण मराठी आई वडिलांच्या उदरात जन्माला असतो, पुढे जन्माला असतो ना, आपली जडणघडण समजा एखाद्या कुठल्या तरी युरोपीय समाजामध्ये झाली असती तर तिथं जी भाषा प्रचलित आहे ती भाषा आपण बोलायला लागलो असतो. वर्तनवाद्यांचं म्हणणं असं आहे की भाषेचा स्वीकार हा अनुवांशिक या संकल्पनेपेक्षा सामाजिक सांस्कृतिक प्रक्रियेतनं अधिक
पुढे येत असलेला आपल्याला दिसतो. त्यांनी एक विधान असं केलेलं आहे की भाषा म्हणजे वाचिक वर्तन होय. व्हर्बल बिहेवियर हा कन्सेप्ट वर्तनवाद्यांनी मांडलेला आहे. याचा अर्थ काय? मानवी मन कोऱ्या पाठीसारखं असतं. मनुष्याचं जे मन आहे हे कोऱ्या पाठीसारखं आहे. चेत व प्रतिसाद या प्रक्रियेतून म्हणजेच वर्तनाच्या नियंत्रणामधून भाषा शिकली जाते. ही काही एक संकल्पनात्मक भाषा विज्ञानामधली आहे, वर्तनवाद्यांनी मांडलेली. चेत व प्रतिसाद ही एक संकल्पना आहे. ज्या पद्धतीची चेतना मिळते त्या पद्धतीचा प्रतिसाद आपण देत असतो. जसं सामाजिक सांस्कृतिक वातावरण आपल्याला मिळतं, जे ध्वनी आपल्या कानावर पडतात, ज्या ध्वनींच्या मागं असणारी एक चिन्ह व्यवस्था आपल्याला समजते, त्या चिन्ह व्यवस्थेमध्ये असणारी जी एक आशयाची जी मांडणी असते त्या पद्धतीने आपण भाषा बोलायला लागतो. वर्णनात्मक भाषा विज्ञानाला सुस्थापित करण्यामध्ये सोस्यूरप्रमाणेच ज्याचं योगदान मोठं आहे, नोआम चॉम्स्की हा भाषा वैज्ञानिक यांनी याला काही आक्षेप घेतलेले. आपले वर्तनवाद्यांनी हे जे काही प्रतिपादन केलं त्याच्यावर त्यांनी काही प्रतिक्रियात्मक विधानं केलेली आपल्याला दिसतात. तो असं म्हणतो की भाषेचा सर्वात महत्वाचा गुणधर्म तिची निर्मितीशीलता आहे, क्रिएटिव्हिटी. भाषेचा सर्वात मोठा गुणधर्म काय चॉम्स्कीच्या मते? निर्मितीशीलता आहे. तो असं म्हणतो की भाषा आत्मसात करणं म्हणजे काय? भाषा आत्मसात करणं म्हणजे तिची नियमव्यवस्था आत्मसात करणं. लक्षात घ्या, खूप महत्वाचं विधान आहे या दृष्टीने. हा म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा पाया समजून घेण्याच्या दृष्टीने. आपण फक्त परिचयात्मक बोलतो या ठिकाणी. भाषा म्हणजे काय तर एक नियमव्यवस्था आहे, आणि ही नियमव्यवस्था समजली उमजली की भाषा आपल्याला समजायला सोपी जाते. भाषा आपल्याला आत्मसात करता येते. प्रत्यक्ष भाषिक वर्तन म्हणजे भाषिक प्रयोग व या व्यवस्थेतील नियमांचे सहज आकलन म्हणजे त्या भाषिक क्षमतेचा स्वीकार. अशा पद्धतीने मांडणी केलेली आपल्याला दिसते. इथं काही चार्टच्या स्वरूपामध्ये 2-3 वैशिष्ट्यांची चर्चा मुद्दा म्हणून आपल्यासमोर केलेली आहे. हा मुद्दा लक्षात यावा म्हणून की वर्णनात्मक भाषा विज्ञानाची वैशिष्ट्य या चॉम्स्कीच्या आणि सोस्यूरच्या मतांच्या अनुरोधानं काय आहेत. 2 वैशिष्ट्यांच्या तुलनात्मक मांडणीमधनं आपल्याला हा फरक या ठिकाणी लक्षात येतो की भाषिक वर्तन कसं असतं. भाषिक वर्तन हे व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचं असतं. ते मूर्त असतं, प्रत्यक्षात असतं, ते निरीक्षण योग्य असतं, त्याचे सॅम्पल्स कलेक्ट करता येतात. म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तींचे ध्वनी सॅम्पल्स ज्याला आपण म्हणू यांचं कलेक्शन करता येतं, ते गोळा करता येतात, ते मूर्त असतात, ते प्रत्यक्ष असतात. पण ज्याला आपण भाषिक व्यवस्था म्हणतो ही भाषिक व्यवस्था मात्र अमूर्त असते. ती चिन्ह व्यवस्था आहे, ती एक सिंबॉलिक रचना आहे. लक्षात घ्या, ती अत्यंत एकजिनसी आहे आणि ती तितकी सामाजिक आहे. भाषिक वर्तन वैयक्तिक असतं आणि भाषिक व्यवस्था सामाजिक असते. भाषिक वर्तन मूर्त असतं आणि भाषिक व्यवस्था अमूर्त असतात. आणि म्हणून ही अमूर्तता सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रो, या 2 तौलनिक दृष्टिकोनातनं जरी आपण विचार केला तरी आपल्याला वर्णनात्मक भाषा विज्ञानाचं महत्व लक्षात येऊ शकतं. आणखीन काय वैशिष्ट्य सांगता येऊ शकतात वर्णनात्मक भाषा विज्ञानाची? ध्वनी आणि अर्थ यांची सांगड घालणारी चिन्ह व्यवस्था म्हणजे भाषा होय. वर्णनात्मक भाषा विज्ञानाच्या अभ्यासकांनी ही थिअरी मांडली. भाषेचं वैशिष्ट्य सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की ध्वनी आणि अर्थ, भाषेचं स्वरूप पाहत असताना यादृच्छिकतेसारख्या वैशिष्ट्यांची चर्चा करत असताना आपण हा मुद्दा समजून घेतलेला आहे. ध्वनी तशी निरर्थक असतात. आपण वर्णमालेमध्ये जे वर्ण शिकतो त्यांना काही अर्थ नसतो, पण या वर्णावरणांनी बनलेली शब्द तयार होतो ज्याला ध्वनी समुच्चय म्हणतो आपण. त्याच्या मागं एक आशयाची सांगड असते. लक्षात घ्या, ध्वनी आणि चिन्ह यांच्यामध्ये आशयाची सांगड असते आणि यांची जी काही रचना आहे, यांची जी काही व्यवस्था आहे तिला आपण भाषा म्हणतो. भाषा वैज्ञानिकांनी आणखीन काही संकल्पनांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. त्याचा फक्त निर्देश करून आपल्या तासिकेच्या समारोपाकडे आपल्याला जायचं.
कुठल्या संज्ञा आहेत त्या? चिन्हक आणि चिन्हित. लक्षात घ्या, चिन्हक आणि चिन्हित यांच्यातील संबंधांची रचना म्हणजे भाषा होय. चिन्हक म्हणजे ज्याला आपण चिन्ह म्हणतो, आणि चिन्हित म्हणजे ज्याला आपण आशय म्हणतो. झ अधिक आ अधिक ड अधिक अ, झाड. झाड म्हणजे वृक्ष. आपण मागच्या तासामध्ये उदाहरणात नाही पाहिलेले. झाड म्हटलं की कुठला तरी वृक्ष, त्याची प्रतिमा. प्रतिमा म्हणजे आशय आपल्या नजरेसमोर उभा राहतो. परंतु मराठी भाषिक जर नसेल तर त्याला झाड कळणार नाही. त्याला इंग्रजी भाषिक असेल तर त्याला ट्री म्हणावं लागेल. ट्री आणि झाड, चिन्ह वेगळीत, चिन्ह वेगळीत आणि त्यातलं चिन्हितही वेगळं आहे. लक्षात घ्या. म्हणजे चिन्ह आणि चिन्हित, चिन्हक आणि चिन्हित यांच्यामधला अन्योन्य संबंध लक्षात आला की आपल्याला भाषा कळते. याला संरचना म्हटलेलं आहे. आधुनिक भाषा विज्ञानामध्ये ज्या संरचनावादाचा उदय झालेला आपल्याला दिसतो, त्या संरचनावादाचा उदय सुद्धा या वर्णनात्मक भाषा विज्ञान पद्धतीचीच एक देण असलेली आपल्याला दिसते. ज्या भाषा वैज्ञानिकाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला ही चर्चा पूर्ण करता येत नाही. तो भाषा वैज्ञानिक म्हणजे लेनार्ड ब्लूमफिल्ड. या ब्लूमफिल्डनं सुद्धा जी मांडणी केलेली आहे ती मांडणी चॉम्स्कीची आणि सोस्यूरची जी विचारधारा आहे ही पुढे नेणारीच मांडणी आपल्याला दिसते. संरचनावादाची मांडणी करत असताना ब्लूमफिल्ड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जी चर्चा घडवून आणलेली आहे, या चर्चेतून सुद्धा आजच्या वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीला मोठा बेस तयार झालेला आपल्याला दिसतो. आणि विद्यार्थी मित्रो, आजच्या तासिकेमध्ये आपण ऐतिहासिक, तौलनिक आणि वर्णनात्मक या तिन्ही पद्धतींचा विचार करत असताना या तिन्ही पद्धतींची बलस्थानं पाहिली, त्यांची वैशिष्ट्य पाहिली आणि त्यांच्या मर्यादाही पाहिल्या. विद्यार्थी मित्र, या तिन्ही पद्धती या काही परस्परांच्या विरोधेत अशातला भाग नाही, म्हणजे भिन्न दिशांनी तोंड करून उभारलेल्या आहेत अशातल्या नाही. एकीतून दुसरीचा उदय. गरज ही शोधाची जननी असते असं आपण नेहमीसाठी म्हणतो. त्याच पद्धतीनं ऐतिहासिक भाषा विज्ञानातून तौलनिक पद्धत आणि ऐतिहासिक तौलनिकच्या मर्यादांचा विचार करत असताना वर्णनात्मक पद्धत ही उदयाला आलेली आपल्याला दिसते. या तिन्ही पद्धतींचा समन्वयात्मक विचार करत करतच भाषा विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे जावं लागतं. विद्यार्थी मित्र हो, या आजच्या चौथ्या तासिकेमध्ये या भाषाभ्यास पद्धतीचा मुद्दा मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीच्या 3 तासिकांमधून आपण भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप काय असतं आणि भाषेचं मानवी जीवनामध्ये असणारं महत्व काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या या चौथ्या तासिकेमध्ये म्हणजे भाषा विज्ञानाशी संबंधित असणाऱ्या चौथ्या तासिकेमध्ये काय आपण भाषाभ्यास पद्धतीच्या या निरनिराळ्या पद्धतींचा विचार या ठिकाणी केला. मित्र, या ठिकाणी भाषा विज्ञान या संबंधाने असणारी ही चर्चा काही काळासाठी आपण या ठिकाणी थांबवत आहोत. यानंतर साहित्यशास्त्र समोर ठेवून साहित्यशास्त्रातील काही मूलभूत संकल्पनांचा आपल्याला विचार करायचा आहे. नक्कीच मला खात्री आहे याही साहित्यशास्त्राच्या माझ्या पुढच्या तासिकांना आपण याच पद्धतीने भरभरून प्रतिसाद द्याल. भाषा विज्ञानाचा विचार आपल्याला नंतर करायचाच आहे. भाषा विज्ञानातील पुढच्या ज्या निरनिराळ्या संकल्पना आहेत, ज्यात स्वन, स्वनिम, स्वनांतर, रूप, रूपिका, रूपिकांतर वगैरे वगैरे ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्यांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु अभ्यासकांची मागणी आणि गरज लक्षात घेता साहित्यशास्त्र हा अभ्यास विषय सुद्धा त्याला स्पर्श करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काही तासिका या साहित्यशास्त्राची चर्चा करणारे असतील याची मी आपल्याला जाणीव करून देतो. मला माहिती यापूर्वी म्हटलंय की व्याकरणावर आपल्याला काही थोडं बहुत चर्चा घडवून आणायची, पण नक्कीच मी माझा दिलेला शब्द पाळीन. व्याकरणावर सुद्धा आपण काही तासिकांमधून मूलभूत स्वरूपाची चर्चा जी स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे, MPSC असेल, UPSC असेल आणि अगदी वर्ग 3 पर्यंत सुद्धा व्याकरणाचा अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये लावलेला आहे, अभ्यासक्रम लावलेला आहे. त्यामुळे अनेक अभ्यासकांनी मला आग्रह केला की व्याकरणावर सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे तासिका घ्याव्यात, तर नक्कीच व्याकरणावर सुद्धा घेणार आहे. परंतु आत्ता
या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता सर्वच अभ्यास विषयांना स्पर्श करण्याची गरज लक्षात घेऊन साहित्यशास्त्र, ज्यात भारतीय साहित्यशास्त्राचा विचार सर्वप्रथम इथून पुढच्या काही तासिकेमधून आपल्याला करायचा आहे. मी या तासिकेमध्ये आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो. आपण जो मला भरभरून प्रतिसाद दिलात, आत्तापर्यंत खूप काही आपण प्रेम मला दिलेलं आहे. माझा हा व्हिडिओ सुद्धा आपण लाईक कराल, अनेकांपर्यंत माझा हे चॅनल पोहोचवाल आणि सबस्क्राईबही कराल याची खात्री मला वाटते. मी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आजच्या तासिकेला पूर्णाराम देतो. धन्यवाद.